नमस्कार मित्रांनो, सुजय दाईसमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपण सध्या एम लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकातील संविधानिक बॉडी म्हणजे जे कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत त्याच्यावर आपण लेक्चर सिरीज सध्या घेत आहे. ओके, आपण यापूर्वी पहिल्या लेक्चरमध्ये इलेक्शन कमिशन बघितलं. आता आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये आज युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन बघणार आहेत, म्हणजेच UPSC बघणार आहे. तर मित्रांनो, UPSC ओके, तर UPSCमध्ये कोणत्या पार्टमध्ये आहे UPSCचा उल्लेख? तर UPSCचं जे आहे प्रोव्हिजन आहे त्या आहेत पार्ट 14 मध्ये. ओके, त्याचं नाव आहे सर्व्हिसेस अंडर द युनियन अँड द स्टेट्स. ओके, पार्ट लक्षात ठेवा मित्रांनो, पहिल्यांदा पार्ट 14. ओके, पार्ट 14चं नाव काय आहे? सर्व्हिस अंडर द युनियन अँड द स्टेट्स. ओके, त्याच्यामध्ये मग 300 मित्रांनो आर्टिकलचं एक सांगतो, आर्टिकल 308 ते आर्टिकल 323 पर्यंत आहेत. ओके, 23 पर्यंत. ओके, 308 हे लक्षात ठेवा, ते 323 हे मी तुमच्या लक्षात असलं पाहिजे. पार्ट 14 आणि आर्टिकल 308 ते 324. ओके, तर मित्रांनो आता कॉम्पोजिशन आपण बघूया त्याचं. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन तुम्हाला माहिती आहे की UPSC मधून सगळ्यात फेमस एक्झाम, म्हणजे एक वन ऑफ द टफेस्ट एक्झाम म्हणतो आपण ज्याला वर्ल्डमध्ये, ते UPSC मध्ये. त्याच्यातून IAS होतात, IPS होतात, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस वगैरे, फॉरेस्ट सर्व्हिसेस, IRS वगैरे त्या पोस्ट आहेत, तुम्हाला माहितीच आहे. तर आता कॉम्पोजिशनमध्ये आपण बघूया की UPSC कन्सिस्ट ऑफ द चेअरमन अँड अदर मेंबर अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट. ओके, मग कोण झालं इथं? चेअरमन. ओके, आणि अदर मेंबरसुद्धा असतात. ओके, कोण अपॉइंट करते त्यांना? लक्षात घ्या, इथं सुद्धा प्रेसिडेंट. इलेक्शन कमिशनमध्ये सुद्धा आपण पाहिलं की तिथं सुद्धा चीफ इलेक्शन कमिशनर आणि बाकी जे इलेक्शन कमिशनर असतात त्यांचे अपॉइंटमेंट कोणतं? राष्ट्रपती करतात. ओके, ऑफ इंडिया द कॉन्स्टिट्यूशन विदाउट स्पेसिफाईंग द स्ट्रेंथ ऑफ द कमिशन हॅज लेफ्ट द मॅटर टू द डिस्क्रिशन ऑफ द प्रेसिडेंट. ओके, म्हणजे संविधानामध्ये असं काही सांगितलेलं नाही की बाबा ह्या UPSC जे आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे त्याच्यामध्ये 5 मेंबर असावे, 10 मेंबर असावे, 20 मेंबर असावे, असं संविधानामध्ये काही सांगितलेलं नाही. ओके, तर मग हे कोण ठरवतं आणि हे पावर ठरवायचा अधिकार कोणाला दिला? तर राष्ट्रपतींनी दिला आहे. म्हणजे प्रेसिडेंट ह्याची स्ट्रेंथ ठरवू शकतो, स्ट्रेंथ. ओके, म्हणजे किती ह्या बॉडीमध्ये किती मेंबर असतील? बाबा 10 जण असतील. ओके, मग त्याच्यानुसार प्रेसिडेंट हू डिटरमाइन द कॉम्पोजिशन फर्दर नो क्वालिफिकेशन आर प्रिस्क्राईब्ड. ओके, म्हणजे त्याची स्ट्रेंथ आहे बॉडीची ती ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतीला. तसेच क्वालिफिकेशन काय वगैरे सांगितले ना बाबा, त्यांचं ते सिव्हिल सर्वंट असावं, रिटायर्ड सिव्हिल सर्वंट असावं, बाबा त्यांचं MA असावं, BCom काय असेल ते शिक्षण वगैरे असं क्वालिफिकेशन काही त्यांनी प्रिस्क्राईब केलेलं नाही संविधानामध्ये. ओके, पण असं सांगितलं आहे की एक्सेप्ट दॅट 1/2 ऑफ द मेंबर्स ऑफ द कमिशन शुड बी सच पर्सन who have held office for at least 10 years either under the government of India or under the government of a state. म्हणजे 10 मेंबर असतील. ओके, त्यात 5 मेंबर तरी, हे 5 मेंबर्स ठीक आहे, तुम्ही 5 ओके समजा आता एक 10 मेंबर आहेत. ओके, त्यातले 5 मेंबर असं करू आपण डिवाइड करू, तर हे 5 मेंबर ठीक आहे बाबा, कोण पाहिजे त्यांचं काही क्वालिफिकेशन वगैरे ठीक आहे ते राष्ट्रपती म्हणाल ते. पण ह्यातले जे इतर 5 मेंबर आहेत त्यांना काय सांगितलं की त्यांचं ते ॲटलिस्ट 10 वर्ष त्यांनी गव्हर्नमेंट भारत सरकारमध्ये त्यांनी सेवा केलेली असावी, म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट असावे भारत सरकारमध्ये किंवा कोणत्याही राज्य सरकारमध्ये. ओके, असं सांगितले की 10 पैकी समजा मेंबर आहेत तर त्यातले 5 किमान एक्सेप्ट 1/2 म्हणजे निम्मे त्यातले त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकारमध्ये जॉब केलेला असावा, सर्वंट असावे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे किंवा एखाद्या स्टेटचे. ओके, तसंच मित्रांनो the constitution also authorizes the president to determine the condition of the service of the chairman. ओके, म्हणजे प्रेसिडेंटलाच, आणि इथं लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगणार आहे असं की प्रेसिडेंट आणि काही ठिकाणी पार्लमेंट आहे आपण ते पुढे बघणार आहोत. तर कंडिशन ऑफ वगैरे सर्व्हिस जे असतील. ओके, प्रेसिडेंट डिटरमाइन द कंडिशन ऑफ सर्व्हिस. ओके, कोण करतं? हे राष्ट्रपतीच करतं, हे लक्षात ठेवा तुम्ही. ओके, नंतर काय मित्रांनो, ऑफ द चेअरमन अँड अदर मेंबर ऑफ द कमिशन. इन ॲडिशन द प्रेसिडेंट इज ऑथराइज्ड टू मेक प्रोव्हिजन विथ रिस्पेक्ट टू नंबर ऑफ मेंबर्स ऑफ द स्टाफ ऑफ द कमिशन अँड देअर कंडिशन ऑफ सर्व्हिस. म्हणजे UPSC आहे, UPSC बाबा दिल्लीला आहे ते तुम्हाला माहिती आहे त्यांचं ऑफिस, तर त्याचे जे काही स्टाफ वगैरे असेल त्यांना बरोबर प्रत्येक इथं मॅन पॉवर लागतेच. ओके, तर ते प्रेसिडेंट रिस्पेक्ट नंबर ऑफ मेंबर्स ऑफ द जे काय स्टाफ मेंबर असेल त्यांचं जे किती स्टाफ मेंबरची संख्या किती आहे हे सुद्धा कोण ठरवतं? प्रेसिडेंट ठरवतो. नंतर काय, दी चेअरमॅन अँड द मेंबर ऑफ द कमिशन शुड होल्ड ऑफिस फॉर टर्म ऑफ 6 years. इथं सुद्धा इलेक्शन कमिशनमध्ये आपण जसं आहे की 665 इथं सुद्धा 665 आहे, 6 वर्षापर्यंत किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत ते ऑफिस हेल्ड करू शकते, विच एव्हर इज अर्लियर. हाऊएव्हर दे कॅन रिलिंक्विश देअर ऑफिस ॲट एनी टाइम बाय ॲड्रेसिंग देअर रेजिग्नेशन टू प्रेसिडेंट. तुम्हाला सांगितले इलेक्शन कमिशन सुद्धा
कुणाला राजीनामा देऊ शकतो? राष्ट्रपतीला. मी मित्रांनो इलेक्शन कमिशनची आठवण करून देतोय की याच्यासोबत तुमचं त्याची सुद्धा रिव्हिजन हवी. इलेक्शन कमिशन आर्टिकल 324 पार्ट 15 ओके. तर तसं UPSCचे जे काही मेंबर आहेत ते राजीनामा कोणाला देतात मित्रांनो? राष्ट्रपतीला. ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही. ओके, राष्ट्रपतीला देतात. तसंच पुढची गोष्ट आता, द प्रेसिडेंट कॅन अपॉइंट द वन ऑफ द मेंबर्स ऑफ द UPSC ॲज अन ॲक्टिंग चेअरमन विथ द फॉलोइंग. आता तुम्हाला माहिती UPSC आहे, UPSC एक चेअरमन असतं. ओके, तर काय याच्यामध्ये मित्रांनो चेअरमन असतो. ओके, द प्रेसिडेंट कॅन ऑल्सो अपॉइंट वन ऑफ द मेंबर ऑफ द UPSC ॲज ॲक्टिंग चेअरमन. समजा हा चेअरमन वगैरे आजारी पडला. ओके, तर त्याच्यासाठी काय लागणार? ॲक्टिंग चेअरमन लागणार, तात्पुरता, त्याला आपण म्हणतो टेम्पररी म्हणू शकतो ॲक्टिंग चेअरमन. तर प्रेसिडेंट कॅन अपॉइंट वन ऑफ द मेंबर ऑफ द UPSC ॲज अन ॲक्टिंग चेअरमन इन द. तर प्रेसिडेंट ॲक्टिंग चेअरमनची नियुक्ती कधी करू शकतो? त्याला काही कंडिशन दिलेले आहेत. तर त्या कंडिशन आहेत की वेन द ऑफिस ऑफ द चेअरमन फॉल्स वॅकंट. ओके, चेअरमनचं ऑफिस वॅकंट म्हणजे तिथं पोकळी निर्माण झाली किंवा ते ऑफिस पोकळी निर्माण म्हणजे चेअरमन फॉल्स ऑफिस वॅकंट. ओके, नंतर काय? वेन द चेअरमन इज अनेबल टू परफॉर्म हिज ऑर हर फंक्शन ड्यू टू ॲब्सेन्स ऑर समथिंग अदर. समजा तो चेअरमन आजारी पडला. ओके, त्याच्यामध्ये त्यांचं जे काही काम तो परफॉर्म करू शकला आणि त्यावेळी काय मग प्रेसिडेंट काय करतात की त्यांच्यातल्या एखाद्या मेंबरची, वन ऑफ द मेंबरची ॲक्टिंग चेअरमन म्हणून नियुक्ती करतात. ओके, तर आणि जो ॲक्टिंग चेअरमन फंक्शन टील अ पर्सन अपॉइंटेड चेअरमन एंटर्स. ओके, जोपर्यंत तो पर्सन जो ऑलरेडी चेअरमन आहे तो समजा आजार आहे. ओके, आणि तो व्यवस्थित होऊन जोपर्यंत ऑफिसला येत नाही तोपर्यंत तो ॲक्टिंग चेअरमन मेंबर ॲज ॲक्टिंग चेअरमन काम करणार. ओके, तोपर्यंत. ओके, तर प्रेसिडेंट कॅन अपॉइंट द वन ऑफ द मेंबर्स. ही जी प्रोव्हिजन आहे UPSCची जी ॲक्टिंग चेअरमनची जी काही प्रोव्हिजन आहे ती कधी ॲड केली हे मित्रांनो लक्षात घ्या? 15व्या संविधानिक घटनादुरुस्तीनुसार. ओके, 15th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट, 15वा घटनादुरुस्तीनुसार. ओके, 15व्या घटनादुरुस्तीनुसार 1963ला 15वी घटनादुरुस्ती झाली. हे लक्षात घ्या, येते प्रिलिम्सलाही. ओके, 15व्या आणि एकदा सांगतो मी, 15व्या घटनादुरुस्तीनुसार 1963ला झाली होती. त्याच्यानुसार ही जी प्रोव्हिजन आहे की ॲक्टिंग चेअरमन वगैरे प्रेसिडेंट UPSCच्या एखाद्या मेंबर बॉडीमधला ॲक्टिंग चेअरमनची नियुक्ती करणार, ही जी प्रोव्हिजन आहे, हा जो किंवा काय म्हणतात हा जो कायदा म्हणा किंवा ही जी फॅसिलिटी आहे ही कधी 15व्या घटनादुरुस्तीनुसार ॲड झालेली आहे. 15वी घटनादुरुस्ती कधी आली? 1963ला आली. ओके, आता आपण पुढे जाऊया. तर आता मित्रांनो रिमूव्हल लक्ष ठेवा. त्यांना रिमूव्ह कसं केलं जाऊ शकतं? आपण बघितलं इलेक्शन कमिशनला, चीफ इलेक्शन कमिशनरला सुद्धा कसं काढलं जाऊ शकतं की जज ऑफ द सुप्रीम कोर्टचे जे मिसबिहेवियर ऑर इनकॅपॅसिटी ह्या 2 ग्राउंडवर रिमूव्ह केलं जाऊ शकतं. ओके, तसंच आता यांचं सुद्धा ग्राउंड दिलेलं आहे. कोणाचं? UPSCच्या मेंबरचं. प्रेसिडेंट कॅन रिमूव्ह द चेअरमन ऑर एनी अदर मेंबर ऑफ द UPSC फ्रॉम द ऑफिस अंडर द फॉलोइंग सर्कमस्टन्सेस. म्हणजे राष्ट्रपती राष्ट्रपती काय करतो की खाली ज्या काही सर्कमस्टन्सेस दिल्या त्याच्यानुसार त्या UPSC चेअरमनला किंवा मेंबरला रिमूव्ह करू शकतो. ओके, त्याच्यामध्ये पहिलं ग्राउंड दिले मित्रांनो. ओके, पहिलं ग्राउंड असं आहे की इफ ही ऑर सी इज ॲडजस्ड ॲज ॲन इनसोल्वंट दॅट. म्हणजे इनसोल्वंट म्हणजे समजा कर्ज भरण्यास तो कर्ज वगैरे भरलं काय म्हणतात त्याला? इनसोल्वंट म्हणजे मराठीमध्ये सांगायचं तर कर्ज न भरणारा वगैरे. ओके, किंवा दॅट इज गॉन बँकरप्ट झालेला असेल, तो बँकरप्ट झालेला. तसं दुसरी कंडिशन दिली आहे की इफ ही एंगेजेस ड्युरिंग हिज किंवा हर टर्म ऑफ ऑफिस इन एनी पेड एम्प्लॉयमेंट आउटसाइड दी ड्युटीज ऑफ हिज. म्हणजे ते समजा UPSC चेअरमन आहे आणि तो जॉब सोडून आणि कुठंतरी एम्प्लॉयमेंट करतोय किंवा तो जॉब करतोय, त्यावेळी समजा त्यांना रिमूव्ह केलं जाऊ शकतं. तसेच प्रेसिडेंटच्या मतानुसार तो अनफिट आहे कंटिन्यू इन ऑफिस बाय रिझन ऑफ इन्फर्मिटी. समजा बॉडी किंवा माइंडमुळं, बॉडी किंवा काय म्हणतो बुद्धी म्हणा किंवा इंटेलेक्च्युअल लेवलच्या अनुषंगाने तो अनफिट आहे सर्व्हिस करण्यासाठी, असं प्रेसिडेंटच्या मतानुसार. ओके, तर त्यावेळी सुद्धा प्रेसिडेंट त्या इलेक्शन UPSCच्या मेंबरला किंवा चेअरमनला काढू शकतो. ओके, इन ॲडिशन टू दिस प्रेसिडेंट कॅन ऑल्सो रिमूव्ह द चेअरमन ऑर एनी अदर मेंबर ऑफ UPSC फॉर मिसबिहेवियर. ओके, हे धरूनच हे 3 ग्राउंड सांगितले. मग इनसोल्वंट असेल, एनी पेड एम्प्लॉयमेंट आउटसाइड द ड्युटीज ऑफ हिज ऑर हर ऑफिस किंवा इन्फर्मिटी ऑफ माइंड ऑर बॉडी. हे 3 सोडून सुद्धा मिसबिहेवियरचं सुद्धा ग्राउंड दिले. मिसबिहेवियरचं सुद्धा एक ग्राउंड दिलेलं. ओके, इन ॲडिशन टू दिस प्रेसिडेंट कॅन ऑल्सो रिमूव्ह द चेअरमन ऑर एनी अदर मेंबर ऑफ द UPSC फॉर मिसबिहेवियर सुद्धा करू शकतं. मिसबिहेवियरच्या ग्राउंडवर सुद्धा काढू शकतं. पण ह्या केसमध्ये काय करायचं? समजा हे ग्राउंड आहे, मिसबिहेवियरचं जे काही ग्राउंड आहे
मिसबिहेवियरचा जो काही मॅटर आहे त्याच्यासाठी काय करायला लागले, प्रेसिडेंट हॅज टू रेफर द मॅटर टू द सुप्रीम कोर्ट. मग ह्याच्यासाठी राष्ट्रपतीनं हा मॅटर सुप्रीम कोर्टकडे दिला पाहिजे इन्क्वायरीसाठी. ओके, इफ द सुप्रीम कोर्ट आफ्टर इन्क्वायरी अपहोल्ड्स द कॉज ऑफ द रिमूव्हल अँड ॲडवाइजेस सो द प्रेसिडेंट कॅन रिमूव्ह द चेअरमन. ओके, समजा प्रेसिडेंटला वाटलं बाबा हा मिसबिहेवियर करतो एखादा UPSCचा चेअरमन किंवा मेंबर, तर त्यावेळी काय करतं की प्रेसिडेंटनं तो मॅटर सुप्रीम कोर्टकडे दिला पाहिजे इन्क्वायरीसाठी. नॉट फक्त काय बाबा त्यांच्या स्वतःच्या मतानुसार हा मिसबिहेवियर करतोय म्हणून नाही, तर तो मॅटर तुम्ही राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टकडे दिला पाहिजे. ओके, अंडर द प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन द ॲडवाइस टेंडर बाय सुप्रीम कोर्ट इन दिस रिगार्ड इज बाइंडिंग. मग बरोबर जेव्हा सुप्रीम कोर्ट मॅटर येईल तो, तर सुप्रीम कोर्ट ऑब्वियसली काहीतरी राष्ट्रपतीला काहीतरी इनपुट देणार, बाबा हे जे मिसबिहेवियर केलं का नाही केलं, येस ऑर नो. मग ते मॅटर जेव्हा समजा सुप्रीम कोर्ट सांगितलं येस मिसबिहेवियर आहे, ओके, तर त्यावेळी तो जो काही डिसिजन असेल सुप्रीम कोर्टचा तो राष्ट्रपतीला मान्यच करावा लागेल. सुप्रीम कोर्ट इन दिस रिगार्ड इज बाइंडिंग. द डिसिजन टेंडर्ड किंवा ॲडवाईस देईल सुप्रीम कोर्ट, जे काही ॲडवाईस देईल राष्ट्रपतीला ते राष्ट्रपतीला फॉलो करणं बंधनकारक आहे. ओके, इथं लक्षात ठेवा. ड्युरिंग द कोर्स ऑफ इन्क्वायरी बाय द सुप्रीम कोर्ट. समजा आता ह्या काय झालं की अशी सिच्युएशन आली की 2 महिने लागली इन्क्वायरीला. ओके, 2 महिने लागलेले आहेत इन्क्वायरीला. ओके, असं समजा. ओके, मग ह्या ड्युरेशनमध्ये इन्क्वायरी सुप्रीम कोर्ट द प्रेसिडेंट कॅन सस्पेंड द चेअरमन ऑर द मेंबर ऑफ द UPSC. सस्पेंड करणे, डिबार करणे म्हणजे काढून टाकणे. समजा सस्पेंड करणे म्हणजे 2 वर्ष, समजा ह्या 2 महिन्यासाठी राष्ट्रपती ओके चेअरमनला किंवा मेंबरला सस्पेंडसुद्धा करू शकतात ह्या 2 महिन्यासाठी. समजा मी एक अंदाज सांगतो तुम्हाला की 2 महिने समजा कालावधी लागला इन्क्वायरीला सुप्रीम कोर्टला. ओके, तसंच डिफायनिंग द टर्म ऑफ मिसबिहेवियर इन दिस कॉन्टेक्स्ट. म्हणजे आता मिसबिहेवियरची टर्मसुद्धा डिफाईन केलेली आहे. हे काय होतं की मित्रांनो, प्रिलिम्सला असे येतात की समजा UPSCवर एखादा क्वेश्चन आला, ओके, तर मिसबिहेवियर तो आता ह्याच्या आधी काय सांगितलं, सुप्रीम कोर्टचा निर्णय जो काय असेल तो राष्ट्रपतीला बंधनकारक असेल. तसंच मग आता येते की जे मिसबिहेवियर सांगितले ते डिफाईन केलेलं नाही कॉन्स्टिट्यूशनमध्ये, तर ते चुकीचं आहे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये मिसबिहेवियरसुद्धा डिफाईन केलेली की बाबा ह्या गोष्टी जर चेअरमनने UPSCचे किंवा मेंबरने केलं तर ते मिसबिहेवियर या कॅटेगरीमध्ये आपण किंवा त्याला आपण मिसबिहेवियर म्हणू शकतो. त्याच्यामध्ये काय असं कसं आहे की मित्रांनो, इफ ही किंवा सी concerned or interested in any contract or agreement made by the government of India or the government of state. म्हणजे समजा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं वगैरे कॉन्ट्रॅक्ट वगैरे असतं किंवा आपल्या राज्याचं कोणतं तरी कॉन्ट्रॅक्ट असतं, त्याच्यामध्ये तो UPSCचा मेंबर किंवा चेअरमन इंटरेस्टेड असेल त्यावेळी ते सुद्धा मिसबिहेवियर च्या कॅटेगरीमध्ये येतं. तसंच पार्टिसिपेट इन एनी वे इन द प्रॉफिट ऑर सच कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टमधून काही नफा वगैरे मिळवला असेल. समजा एक मेट्रोचं कॉन्ट्रॅक्ट आहे आपलं, समजा महाराष्ट्राचं मेट्रोचं कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याच्यामध्ये समजा चीफ इलेक्शन UPSCचं चेअरमन किंवा मेंबरचं ते कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे तो, आणि त्याच्यापासून त्यांनी काही प्रॉफिट वगैरे मिळवलं असेल तर त्यावेळी ती गोष्ट मिसबिहेवियर या कॅटेगरीमध्ये मोडते. ओके, तसंच आणि तसं असेल तर मग काय करतो की राष्ट्रपती हा मॅटर सुप्रीम कोर्टकडे सुपूर्द करतो. ओके, आता नंतर आपण इंडिपेंडन्स बघूया. ओके, काय त्यांना अधिकार वगैरे काय आहे, त्यांना कसं त्यांचं सिक्युरिटी, त्यांचं जे काही ऑफिस आहे किंवा जे पद आहे त्याला काय काय सिक्युरिटी आहे. ओके, ते बघूया. आता द कॉन्स्टिट्यूशन हॅज मेड द फॉलोइंग प्रोव्हिजन. ओके, तर त्याच्यामध्ये द चेअरमन ऑर द मेंबर ऑफ द UPSC कॅन बी रिमूव्ड फ्रॉम ऑफिस बाय द प्रेसिडेंट ओनली. ओके, म्हणजे चेअरमन किंवा मेंबर आहे UPSC त्यांना फक्त राष्ट्रपतीच पदावरून काढू शकतो, आणि ते ग्राउंड वगैरे ते संविधानात मेन्शन केले त्यानुसारच. ओके, बाकी कोणत्या ग्राउंडवर काढू शकत नाही. तसंच द कंडिशन्स ऑफ सर्व्हिस ऑफ द चेअरमन ऑर द मेंबर दो डिटर्मन बाय द प्रेसिडेंट कॅन नॉट बी व्हॅरिड. ओके, म्हणजे तुम्हाला सांगितलं की समजा आज नियुक्ती झाली एखाद्या UPSC चेअरमनची किंवा मेंबरची, आणि 6 महिन्याने त्यांच्या ज्या काही सर्व्हिसच्या ज्या काही फॅसिलिटीज कंडिशन असतील त्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. तसंच दी एंटायर एक्सपेन्सेस इन्क्लुडिंग द सॅलरीज, अलाउन्स असेल, सॅलरी म्हणजे पगार, अलाउन्सेस म्हणजे भत्ते, अँड पेन्शन म्हणजे काय पेन्शन. ओके, रिटायरमेंट नंतर पेन्शन ऑफ द चेअरमन अँड मेंबर्स अँड ऑल्सो द स्टाफ ऑफ द UPSC आर चार्ज ऑन द कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. ओके, हे नंतर आपण बघणार आहोत. कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे UPSCच्या जे चेअरमनची जी सॅलरी किंवा मेंबरची जी सॅलरी असेल, भत्ते असतील किंवा पेन्शन असेल, तसंच इथेही लक्षात घ्या मित्रांनो, ह्यामध्ये स्टाफ ऑफ द UPSCच्या स्टाफचं सुद्धा जी काय सॅलरी वगैरे, जी काय अलाउन्सेस असतील, पेन्शन असतील, हे सुद्धा कन्सॉलिडेटेड फंडवर चार्ज केले जातात. आता परीक्षेला फसवायसाठी प्रश्न येऊ शकतो की
फक्त UPSCचे चेअरमन अँड मेंबरची सॅलरी, पेन्शन किंवा अलाउन्स कन्सॉलिडेटेड फंडवर चार्ज केले जातात. तर तसं नाही मित्रांनो. जी स्टाफची जी आहे UPSC समजा 1000 स्टाफ आहे त्यांच्यात किंवा 500 लोकांचा स्टाफ आहे समजा, ओके, त्यांची सॅलरीसुद्धा कन्सॉलिडेटेड फंडवर चार्ज केली जाते, हे लक्षात घ्या. ओके, द चेअरमन ऑफ द UPSC ऑन सीझिंग टू होल्ड ऑफिस इज नॉट एलिजिबल फॉर फर्दर एम्प्लॉयमेंट इन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर स्टेट. ओके, दी चेअरमन ऑफ द UPSC, समजा UPSC चेअरमन आहे XYZ नावाचा, त्यांचं ऑफिस संपलं, कालखंड संपला, तर ते नॉट एलिजिबल फॉर फर्दर एम्प्लॉयमेंट इन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर स्टेट. ओके, पण इलेक्शन कमिशनर, ओके, किंवा चीफ इलेक्शन कमिशनर किंवा इलेक्शन कमिशनरवर असं काय बंधन नाही बाबा की ते त्यांची रिटायरमेंट वगैरे किंवा कालखंड संपल्यानंतर त्यांची अपॉइंटमेंट केली जाऊ शकत नाही, असं काही बंधन नाही. केंद्र सरकार किंवा राज्य सरकार त्यांना कोणत्याही पुढच्या पदावर अपॉइंट करू शकतं, पण UPSCच्या बाबतीत तसं नाही. ओके, चेअरमन ऑफ द UPSC इज नॉट एलिजिबल फॉर फर्दर एम्प्लॉयमेंट इन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओके, तर मित्रांनो नंतर काय, नंतर तुम्हाला माहिती आहे 1979ला काय झालेलं की सुप्रीम कोर्ट AR किदवाई होते. ओके, AR किदवाई कोण होते? AR किदवाई नावाचे एक UPSCचे चेअरमन होते. 1979ला त्यांची नियुक्ती झाली होती. मग काय झालं, ते 79ला काय झालं की मित्रांनो, त्यांचे गव्हर्नर, बिहारच्या गव्हर्नरपदी निवड झाली. मग त्यावेळी असं मॅटर झालं की मग UPSC चेअरमन रिटायर झाल्यानंतर मग बिहारच्या गव्हर्नरपदी त्यांची नियुक्ती झाली होती. ओके, मग त्यावेळी तसं काय सांगितलं की सुप्रीम कोर्टनं काय सांगितलं की इट रूल दॅट द गव्हर्नर इज अ कॉन्सॉलिडेटेड ऑफिस, कॉन्स्टिट्युशनल ऑफिस अँड नॉट द एम्प्लॉयमेंट अंडर द गव्हर्नमेंट. म्हणजे गव्हर्नरचं जे राज्यपालाची पद आहे हे काय एक एम्प्लॉयमेंट नाही तर एक संविधानिक पद आहे. ओके, त्याच्यामुळं काय AR किदवाई यांची गव्हर्नरपदी नियुक्ती वैध ठरवली होती. ओके, नंतर काय मित्रांनो, अ मेंबर ऑफ द UPSC ऑन सीझिंग टू होल्ड ऑफिस इज इलिजिबल फॉर अपॉइंटमेंट ॲज अ चेअरमन ऑफ द UPSC आर अ स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन बट नॉट फॉर एनी अदर एम्प्लॉयमेंट इन द गव्हर्नमेंट. ओके, आता मित्रांनो इथे लक्षात घ्या, थोडं किचकट आहे. तुम्हाला सांगितलं की चेअरमन, ओके, चेअरमन ऑफ UPSC, ओके, चेअरमन ऑफ UPSC तो कालखंड संपल्यानंतर एम्प्लॉयमेंटसाठी इलिजिबल नसतो पुढच्या कोणत्या. ओके, पण हा झाला चेअरमन. बाकीचे जे मेंबर आहेत, बरोबर, समजा 10 मेंबर, आपण मगाशी म्हटलं की समजा 10 मेंबर आहेत टोटल. आता 10 मधला एखादा मेंबर बाबा काय झालं की सीझिंग टू होल्ड ऑफिस, समजा तो वयाची 60 वर्षच आहे त्याची, 60, आणि समजा 54व्या वर्षी समजा तो अपॉइंटमेंट झाला आहे, काय 54व्या वर्षी त्याची मेंबर UPSCमध्ये एक मेंबर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तर तो टोटल किती 60 वर्षापर्यंत त्यांचा जॉब पूर्ण झाला समजा. ओके, 60 वर्षापर्यंत ते मेंबर राहिले. आता राहिले त्यांच्याकडे 5 वर्ष. ओके, 65. तर मग त्यावेळी काय की तो मेंबर काय करतो, चेअरमन होऊ शकतो UPSCचा. ओके, किंवा स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचा. ओके, म्हणजे UPSCचा जर एखादा मेंबर असेल, मी चेअरमन म्हणत नाही, एखादा मेंबर आहे, 10 मधील एखादा मेंबर पुढं जाऊन UPSCचा चेअरमन होऊ शकतो. तसंच पुढं जाऊन तो कोणत्याही राज्यामध्ये, जसं आता महाराष्ट्रामध्ये MPSC आहे, ओडिसा पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्यांचा सुद्धा तो चेअरमन होऊ शकतो. म्हणजे ओके, जसं UPSCच्या चेअरमनला बॅन केले म्हणजे तो काही पुढं गव्हर्नमेंटचे एम्प्लॉयमेंट वगैरे एम्प्लॉई होऊ शकत नाही. ओके, पण जे बाकीचे इतर मेंबर आहेत, समजा 10 मेंबर आहेत, 10 मधील समजा 10 मेंबर आहेत. ओके, तर ते UPSCचे जेव्हा त्यांचं टेन्युअर संपतं ते पुढं जाऊन, तर ते समजा 65 वर्षाच्या आतलं वय, समजा 60 वर्षावरच एखादा मेंबरचं टर्म संपली, ओके, UPSCचे मेंबरची म्हणतोय, तर त्यांच्याकडे 5 वर्ष शिल्लक आहेत ऑब्विसली. मग त्या 5 वर्षासाठी तो चीफ इलेक्शन UPSCचा चीफ होऊ शकतो. ओके, चेअरमन होऊ शकतो UPSCचा. तसंच किंवा एखाद्या राज्याच्या जे लोकसेवा आयोग आहे राज्याचा, त्याचासुद्धा तो चेअरमन होऊ शकतो. ओके, नंतर काय ते चेअरमन ऑर मेंबर ऑफ द UPSC इज आफ्टर हॅव्हिंग कम्प्लीट हिज टर्म फर्स्ट टर्म नॉट एलिजिबल फॉर अपॉइंटमेंट टू द ऑफिस, नॉट एलिजिबल फॉर सेकंड टर्म. ओके, पण इथे तसंच ठेवा, सेकंड टर्मसाठी नाही बाबा. समजा आता ठीक आहे बाबा, तो मेंबर आहे फक्त UPSCचा आणि चेअरमन होते म्हणजे प्रमोशन होते. ओके, तिथं सेकंड रिअपॉइंटमेंट नाही म्हणू शकत आपण त्याला. पण समजा एखादा मेंबर आहे आणि समजा तो 60 वर्षापर्यंत त्यांनी कालखंड पूर्ण केला. ओके, 54व्या वर्षी लागलेला, 60 वर्षापर्यंत कालखंड पुन्हा, आणि त्यांना तेच पुन्हा आणि 5 वर्षासाठी तो आहे त्या पदावर त्यांची किंवा पुन्हा डबल नियुक्ती केली जाणार नाही. ओके, नॉट एलिजिबल फॉर रिअपॉइंटमेंट टू दॅट ऑफिस. ओके, चेअरमन असेल किंवा मेंबर असेल. पण समजा त्याला जर चेअरमन बनवला, ओके, मेंबर आहे तो नुसता, आणि मग UPSC चेअरमन होऊ शकतो तो, हे लक्षात ठेवा. म्हणजे
नॉट इलिजिबल फॉर सेकंड टर्म. ओके, फंक्शन काय आहे आता नंतर बघूया. आता तिसरा पॉईंट आहे फंक्शन. द UPSC परफॉर्म द फॉलोइंग फंक्शन. आता काय काय त्याच्यामध्ये, इट कंडक्ट्स एक्झामिनेशन फॉर अपॉइंट, तुम्हाला माहिती आहे ऑल इंडिया सर्व्हिस, सेंट्रल सर्व्हिस आणि पब्लिक सर्व्हिस ऑफ द सेंट्रली ॲडमिनिस्ट्रेटेड टेरिटोरीज. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काही सांगण्यासारखं एवढं हे नाही. टू असिस्ट द स्टेट्स, इट असिस्ट द स्टेट्स, राज्यांना सुद्धा ते मदत करत. कधी करू शकतात मात्र हे महत्त्वाचं आहे. इफ रिक्वेस्टेड बाय 2 or more states to do so in framing and operating scheme of joint recruitment for any services for which candidates possessing special qualification are required. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, UPSC एखाद्या राज्याला सुद्धा मदत किंवा असिस्ट करू शकते. पण कधी, जर 2 किंवा 2पेक्षा जास्त, ओके 2 किंवा 2पेक्षा जास्त जर राज्यांनी जर UPSCला रिक्वेस्ट केली तरच त्या सिच्युएशनला UPSC त्यांना गाईड करू शकते, असिस्ट करू शकते. म्हणजे समजा फक्त मला किंवा एका राज्यानेच रिक्वेस्ट केली तर असिस्ट करू शकत नाही. म्हणजे जे काही इथं मी सांगतो UPSCचे जे फंक्शन बघतो त्याच्यामध्ये जे सांगितले मी ते तुम्हाला सांगतो. म्हणजे प्रिलिम्सला कसं येऊ शकतं, इट असिस्ट द स्टेट्स, समजा एका फक्त महाराष्ट्रानं जर रिक्वेस्ट केली तर नाही करू शकत. कमीत कमी 2 स्टेट तर लागतील. महाराष्ट्र कर्नाटकने केलं करू शकते. 2पेक्षा 4 स्टेट आहेत, 5 स्टेट आहेत, 6 स्टेट आहेत, त्यावेळी सुद्धा ते त्या कॉमन सगळ्यांना मिळून असिस्ट करू शकतं, गाईड करू शकतं. मिनिमम 2 स्टेट तर लागतील, हे लक्षात ठेवा. इट सर्व्स ऑल ऑर एनी ऑफ द नीड्स ऑफ द स्टेट ऑन रिक्वेस्ट ऑफ द स्टेट गव्हर्नर अँड विथ अप्रुव्हल ऑफ द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ओके, इथं महत्त्वाचं आहे. 2 किंवा 2पेक्षा जास्त जे काही स्टेटचे असेल ती रिक्वेस्ट कोण करणार, स्वतः स्टेट करणार, स्वतः राज्य करणार. पण आता दुसरे इथं कंडिशन दिली आहे की त्यांनी फंक्शन दिले की ऑल ऑर एनी ऑफ द नीड्स ऑफ द स्टेट. समजा एखादं सिंगल राज्यानं, सिंगल स्टेट म्हणूया, ओके समजा महाराष्ट्र आहे, ओके आपलं महाराष्ट्र MH देतो मी, महाराष्ट्र आहे. तर त्यावेळी कसं आहे, नीड्स ऑफ द स्टेट ऑन द रिक्वेस्ट ऑफ दी, तर समजा एखाद्या महाराष्ट्राच्या गव्हर्नर महाराष्ट्राच्या राज्यपालाने जर UPSCला रिक्वेस्ट केली, ओके त्यांना मदत कर किंवा असिस्ट करण्यासाठी, गाईड करण्यासाठी, तर त्या केसमध्ये फक्त महाराष्ट्र असेल. नॉट, त्यावेळी असं नेसेसरी नाही की 2पेक्षा जास्त स्टेट असेल किंवा कमीत कमी 2 असेल, पण त्यावेळी गव्हर्नर पाहिजे रिक्वेस्ट करणार, हे लक्षात ठेवा. जर महाराष्ट्राच्या गव्हर्नरनं फक्त रिक्वेस्ट केली UPSCला तर UPSC त्यांना मदत करू शकतं. पण ह्याच्यासाठी काय, स्टेट रिक्वेस्ट ऑफ द स्टेट गव्हर्नर अँड विथ द अप्रुव्हल ऑफ द प्रेसिडेंट ऑफ द इंडिया, मग त्याच्यासाठी त्यांना राष्ट्रपतीचे अप्रुव्हल घ्यावी लागेल, हे लक्षात ठेवा. ओके, जर 2पेक्षा जास्त स्टेट असतील, स्टेट्स फक्त एखाद्या राज्याला रिक्वेस्ट करायची असेल तर 2पेक्षा जास्त स्टेट्स पाहिजेत. आणि गव्हर्नरला जर रिक्वेस्ट करायची असेल तर एक जरी स्टेट असेल तर चालेल, पण त्यावेळी गव्हर्नरलाच करू शकतो. ओके, एक राज्य असेल तर त्यावेळी गव्हर्नर लक्षात ठेवा तुम्ही. आणि मग त्याच्यासाठी अप्रुव्हल, राष्ट्रपतीचे अप्रुव्हल लागतं. ओके, इट इज कन्सल्टेड ऑन द फॉलोइंग मॅटर ऑन ऑल मॅटर रिलेटिंग मेथड्स ऑफ रिक्रुटमेंट. ओके, त्यांचं UPSCचं गायडन्ससुद्धा घेतला जातो. कशासाठी, मग मेथड ज्या रिक्रुटमेंटच्या काय काय पद्धती आहेत, एक्झामचं पॅटर्न वगैरे कसं आहे याच्यासाठी. ओके, ऑन द प्रिन्सिपल टू बी फॉलोड इन मेकिंग अपॉइंटमेंट टू सिव्हिल सर्व्हिसेस अँड पोस्ट अँड मेकिंग प्रमोशन ट्रान्सफर फ्रॉम वन सर्व्हिस टू अनदर. म्हणजे कन्सल्ट केलं जातं, बाबा एखादा समजा तुम्ही IPS झाला आहे, तुम्हाला रॉमध्ये जायचं आहे, तुम्हाला CBIमध्ये जायचं आहे, ट्रान्सफर करायचे एका सर्व्हिसमधून दुसऱ्या, एखाद्या स्टेटमधून दुसऱ्या. ओके, तर त्यावेळी सुद्धा UPSCला कन्सल्ट केलं जातं. ऑन डिसिप्लिनरी मॅटर अफेक्टिंग अ पर्सन सर्विंग अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर सिव्हिल कॅपॅसिटी द ओके, डिसिप्लिनरी मॅटर, बाबा डिसिप्लिन काय सर्व्हिसचा वगैरे भंग केला असेल एखाद्या अधिकाऱ्याने वगैरे, आणि त्यावेळी सुद्धा कन्सल्टेशन UPSCचं घेतलं जातं. ऑन एनी क्लेम फॉर रिइम्बर्समेंट ऑफ लिगल एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय सिव्हिल सर्वंट इन डिफेंडिंग लिगल प्रोसिडिंग इन्स्टिट्यूटेड अगेन्स्ट हिम हर. म्हणजे समजा एखादा सिव्हिल सर्वंट आहे, ओके, आणि त्याच्यावर कोणती तरी केस वगैरे पडली करप्शनची वगैरे समजा, ओके, तर त्यावेळी काय आहे की बाबा त्यावेळीसुद्धा UPSCचं कन्सल्टेशन घेतलं जातं. समजा ऑल इंडिया एक कलेक्टर आहे, त्याच्यावर करप्शनची वगैरे केस आहे आणि तो न्यायालयामध्ये मॅटर चालू आहे डिफेंडिंग लिगल, ओके, तर त्यावेळीसुद्धा UPSCचं कन्सल्टेशन घेतलं जातं. ऑन एनी क्लेम फॉर अवॉर्ड ऑर पेन्शन इन रिस्पेक्ट ऑफ इंजुरी सस्टेन्ड बाय सिव्हिल सर्वंट वाईल सर्विंग अंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड एनी क्वेश्चन. ओके, समजा बाबा IPS आहे, एक्स नावाचा IPS आहे आणि तो सेवा बजावत असताना समजा इंजुरी वगैरे झाली त्यांना वगैरे, समजा एक अनफॉर्च्युनेटली त्यांना गोळी वगैरे लागली, तर त्यावेळी किंवा पेन्शन असेल त्यांचे, पेन्शनच्या संदर्भात सुद्धा त्यावेळी UPSCचं कन्सल्टेशन घेतलं जातं. ओके, आणि किंवा एनी अदर मॅटर रेफर्ड टू इट बाय द प्रेसिडेंट. ओके, तसंच प्रेसिडेंटसुद्धा UPSCला कोणत्याही मॅटरसाठी रेफर करू शकतात
किंवा त्यांचा UPSCचा सल्ला घेऊ शकतात. तसंच आता पुढची गोष्ट, दी सुप्रीम कोर्ट हॅज हेल्ड दॅट इफ द गव्हर्नमेंट फेल्स टू कन्सल्ट द UPSC इन द मॅटर्स मेन्शन अबाव इज ॲग्रीवड द ॲग्रीवड पब्लिक सर्वंट नॉट रिमेडी इन कोर्ट. म्हणजे समजा हे UPSCचे जे कन्सल्टेशन घेणं किंवा सल्ला मसलत घेणं UPSC हे बंधनकारक नाही. ओके, हे मी तर महत्त्वाचं आहे. समजा म्हणजे एखादा अधिकारी वगैरे तो असं म्हणू शकत नाही की तुम्ही UPSCचं कन्सल्टेशन घेतलं नाही तर तो तसं नाही, म्हणजे कंपल्शन नाही UPSCचं कन्सल्टेशन घ्यायचं, हे कंपल्शन नाही. आणि त्या समजा एखाद्या अधिकाऱ्याचं समजा काहीतरी इश्यू आहे आणि UPSCला जर गव्हर्नमेंटनं कन्सल्ट केलं नसेल तर तो अधिकारी कोर्टात जाऊ शकत नाही बाबा की या गव्हर्नमेंटनं मला समजा माझ्या ऑफिसवरून काढण्या किंवा पदमुक्त करताना मला UPSCचा सल्ला घेतला नाही, तर त्या ग्राउंडवर तो अधिकारी कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. ओके, म्हणजे ह्याचा अर्थ असा काय की इज अ डायरेक्ट, ही जी कन्सल्टेशन प्रोसेस आहे ही डायरेक्टरी आहे, मॅन्डेटरी नाही, कंपल्सरी नाही बाबा कन्सल्टेशन घेतलंच पाहिजे. तसंच दी ॲडिशनल फंक्शन रिलेटिंग टू दी सर्व्हिस ऑफ द युनियन कॅन बी कॉन्फर्ड ऑन द UPSC बाय द पार्लमेंट. ते लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला मी सांगितले की काही ठिकाणी प्रेसिडेंट आणि काही ठिकाणी पार्लमेंट. ओके, आता इथं सांगितलं की मित्रांनो ॲडिशनल फंक्शन रिलेटिंग टू द सर्व्हिस ऑफ द युनियन, म्हणजे काय ॲडिशनल फंक्शन, आणि बाबा UPSCचं काम वाढवायचं आहे का काय, आणि ॲडिशनल त्यांचे फंक्शन ॲड करायचे आहे का. ओके, तर हे ॲड करण्याची पॉवर कोणाकडे आहे, संसदेकडे. UPSCला समजा काहीतरी नवीन आणि काम द्यायचं UPSCला, हे काम कोण देऊ शकतं, हे संसद देऊ शकते, पार्लमेंट, नॉट राष्ट्रपती नाही. दी पार्लमेंट कॅन ऑल्सो प्लेस द पर्सनल सिस्टीम ऑफ एनी अथॉरिटी, कॉर्पोरेट बॉडी ऑर पब्लिक इन्स्टिट्यूशन विदिन द ज्युरिडिक्शन ऑफ द UPSC. म्हणजे एखादी कॉर्पोरेट बॉडी आहे वगैरे, ओके, समजा कंपनी आहे एखादी, तर त्या कंपनी संसद काय करू शकतो, पार्लमेंट काय करू शकते, त्या बॉडीला UPSCच्या अंडरसुद्धा UPSCच्या ज्युरिडिक्शनमध्ये ठेवू शकतो. कॅन बी एक्सटेंडेड बाय अन ॲक्ट ऑफ द पार्लमेंट. ह्याचा अर्थ काय, ज्युरिडिक्शन आहे UPSCचं ते एक्सटेंड कोण करू शकतो, पार्लमेंट करू शकतं. लक्षात घ्या, म्हणजे ॲडिशनल फंक्शन देणं किंवा एखाद्या कॉर्पोरेट बॉडीला किंवा कंपनीला UPSCच्या अंडर ज्युरिडिक्शनमध्ये ठेवण्याचं काम किंवा अधिकार कोणाचा आहे, तो संसदेचा आहे, पार्लमेंटचा आहे, राष्ट्रपतींचा नाही. ओके, दी UPSC प्रेझेंट्स ॲन्युअली टू द प्रेसिडेंट अ रिपोर्ट. मग काय करतो UPSC, कुणाला देतं रिपोर्ट, हे लक्षात घ्या, संसदेला नाही, पार्लमेंटला नाही, तर कोणाला, राष्ट्रपतीला. ओके, प्रेसिडेंटला दरवर्षी रिपोर्ट देतं ॲन्युअली. ओके, आणि प्रेसिडेंट काय करतो, आणि द प्रेसिडेंट प्लेसेस द रिपोर्ट बिफोर बोथ द हाऊसेस. मग प्रेसिडेंट संसदेच्या दोन्ही हाऊस पुढे हा रिपोर्ट ठेवतो अलॉंग विथ. ओके, ठीक आहे. आता लिमिटेशन बघूया, UPSCला काय लिमिटेशन किंवा त्यांच्या काय मर्यादा आहेत त्या बघूया आता. ओके, UPSC नॉट, आता मी ज्या काही गोष्टी सांगेल त्या गोष्टीमध्ये UPSCचं कन्सल्टेशन घेतलं जात नाही, UPSCला कन्सल्ट केलं जात नाही, UPSCचा सल्ला घेतला जात नाही. तर ती पहिली गोष्ट आहे रिझर्वेशन. जर एखादी अपॉइंटमेंट, तुम्हाला माहिती आहे देशामध्ये आपलं रिझर्व नाही, मग जनरल कॅटेगरी आता EWS ॲड केलं, SC ST OBC जे काय असेल ते. ओके, तर ह्या रिझर्वेशन ऑफ अपॉइंटमेंटमध्ये रिझर्वेशन करायचं असेल तेव्हा UPSCला त्यांचा सल्ला घेतला जात नाही. तसंच ओके, क्लेम जे शेड्यूल कास्ट असेल किंवा शेड्यूल ट्राईब असतील त्यांचं जे काही अपॉइंटमेंटचे जे क्लेम आहे त्यावेळीसुद्धा UPSCला सल्ला घेतला जात नाही. तसंच विथ रिगार्ड टू द सिलेक्शन फॉर टेम्पररी, समजा एखादं टेम्पररी ऑफिस आहे, समजा एखादी 10-2 तुम्हाला माहिती आहे की केंद्र शासनामध्ये सुद्धा किंवा एखाद्या राज्य शासनामध्ये सुद्धा काही मोठ्या पोस्ट असतात, 1-1 वर्षासाठी त्यांची अपॉइंटमेंट असते. ओके, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतात 1-2 वर्षासाठी. मग त्यावेळीसुद्धा नॉट नेसेसरी की तुम्ही UPSCला कन्सल्ट केलं पाहिजे. मग कसं आहे की दी पर्सन अपॉइंटेड इज नॉट लाईकली टू होल्ड अ पोस्ट फॉर पिरियड ऑफ मोर दॅन 1 year किंवा इट इज नेसेसरी इन पब्लिक इंटरेस्ट टू मेक द अपॉइंटमेंट इमिडिएटली. समजा इमिडिएटली अपॉइंटमेंट करायचे आणि UPSCचा सल्ला वगैरे घ्यायला खूप टाईम जातो, त्याच्यामुळं त्या कंडिशनमध्ये सुद्धा नॉट नेसेसरी, गरजेचं नाही की तुम्ही UPSCला सल्ला घेतला पाहिजे UPSCचा. विथ रिगार्ड टू अपॉइंटमेंट टू बल्क ऑफ ग्रुप C आणि ग्रुप D सेंट्रल सर्व्हिस, जे ग्रुप C आणि ग्रुप Dच्या ज्या काही केंद्रीय सर्व्हिस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा UPSCचा सल्ला घेतला जात नाही त्यांच्या अपॉइंटमेंटमध्ये सुद्धा. ओके, विथ रिगार्ड टू द अपॉइंटमेंट टू द पोस्ट ऑफ चेअरमन अँड मेंबर्स ऑफ द बोर्ड्स, कमिशन, ट्रायब्युनल्स अँड अदर सिमिलर, म्हणजे जे काय बोर्ड आहेत, समजा उद्योगाशी रिलेटेड काहीतरी बोर्ड आहे केंद्रीय गव्हर्नमेंट, केंद्र लेवलला, किंवा एखादं कमिशन आहे किंवा एखादं ट्रिब्युनल आहे, त्यावेळीसुद्धा नॉट नेसेसरी की तुम्ही UPSCचा सल्ला घेतला पाहिजे. ओके, आता विथ रिगार्ड टू द अपॉइंटमेंट ऑफ द पोस्ट ऑफ द हेड्स ऑफ डिप्लोमॅटिक, कॉन्सुलर अँड अदर सिमिलर इंडियन मिशन्स इन कंट्रीज अब्रॉड. समजा
पीस किपिंगसाठी समजा आपण एक फोर्सेस वगैरे पाठवतो, ओके, युनायटेड नेशनची सल्लामसलत करून, ओके, तर किंवा डिप्लोमॅटिक हेड पाठवतो आपण बाहेरच्या देशामध्ये किंवा इंडियन कॉन्सुलर म्हणतात त्याला, ओके, त्यावेळीसुद्धा UPSCचा काही सल्लामसलत घेतला पाहिजे असं काही बंधन नाही. तसंच आता इथे लक्षात घ्या मित्रांनो, दी प्रेसिडेंट कॅन एक्सक्लूड पोस्ट services and matters from the purview of the UPSC. The constitution states that the president in respect of the to the all India services and central services and post may make regulation specifying the matter in which it shall not necessarily be consult the UPSC. ओके, आता लक्षात घ्या. समजा प्रेसिडेंट काय करू शकतं, तुम्हाला मागायचं सांगितली ॲडिशनल फंक्शन आहेत किंवा जे ज्युरिडिक्शन आहे UPSCचं ते वाढवायचे अधिकार कोणाला आहे, ते संसदेला. पण त्याच्या विरोधात, ओके मित्रांनो, प्रेसिडेंटकडे एक गोष्ट आहे, ती अशी आहे की प्रेसिडेंटचा तो अधिकार आहे की प्रेसिडेंट कॅन एक्सक्लूड म्हणजे वगळणे. कोणत्याही प्रेसिडेंट काय करू शकतो की पोस्ट असेल किंवा सर्व्हिस असेल किंवा एखादा मॅटर असेल तो UPSCच्या अधिकारातून वगळू शकतो. कोण वगळू शकतो, तर राष्ट्रपती वगळू शकतो. आणि पण त्याच्या विरोधात UPSCचं ज्युरिडिक्शन वाढवतो कोण, एक्सटेंड कोण करतं, पार्लमेंट. पण एखादं आणि एक्सक्लूड करून करतं, एक्सक्लूड म्हणजे वगळतं कोण, राष्ट्रपती. या दोन फरक लक्षात घ्या तुम्ही, ओके. दी कॉन्स्टिट्यूशन स्टेट दॅट द प्रेसिडेंट इन रिस्पेक्ट टू द ऑल इंडिया सर्व्हिसेस अँड सेंट्रल सर्व्हिसेस अँड पोस्ट मे मेक रेग्युलेशन्स स्पेसिफाईंग द मॅटर इन विच इट शॅल नॉट बी नेसेसरी टू कन्सल्ट UPSC. म्हणजे एक्सक्लूड वगळायचं काम, समजा एखाद्या अपॉइंटमेंटमध्ये UPSCचा सल्ला वगैरे घ्यायचा नाही, हे वगळायचं काम कोण करतं, राष्ट्रपतीकडे तो अधिकार आहे. बट ऑल सच रेग्युलेशन मेड बाय द प्रेसिडेंट शॅल बी लेड. पण हे जे काही ह्या रेग्युलेशन वगैरे प्रेसिडेंट स्वतः तयार करणार आहे, तर ते कुठं पार्लमेंटच्या पुढे ठेवावं लागतं, लेड बिफोर इच हाऊस ऑफ द पार्लमेंट. संसदेच्या जे दोन्ही सभागृह आहेत, राज्यसभा लोकसभेपुढं कमीत कमी 14 दिवसासाठी ठेवावं लागतात. जे काही एक्सक्लूड वगैरे करायचे आहेत पोस्ट किंवा सर्व्हिसेस UPSCच्या जो काय अधिकार क्षेत्रातनं ज्या काही पोस्ट किंवा सर्व्हिसेस वगळायचे आहेत, ओके, त्याच्या संदर्भात जे काही कागदपत्र असतील किंवा जे काही समजा बिल, समजा आपण एक बिल म्हणू त्याला, तर ते राष्ट्रपतीनं संसदेमध्ये दोन्ही सभागृह पुढे ठेवलं पाहिजे कमीत कमी 14 दिवस, ॲटलिस्ट 14 दिवस. द पार्लमेंट कॅन अमेंड. मग त्यावेळी काय करतं की संसदेला पार्लमेंट ते अमेंड करू शकतं किंवा ते रद्दच करू शकतं डायरेक्ट. म्हणजे एक वरवरचा प्रश्न काय येऊ शकतो की UPSCच्या अधिकार क्षेत्रातून एखादी पोस्ट, एखादी सर्व्हिस वगळण्याचा अधिकार कोणाला आहे, ओके. तर तिथं ऑप्शन येणार प्रेसिडेंट, पार्लमेंट, स्टेट लेजिस्लेचर किंवा गव्हर्नर. तर तो अधिकार आहे प्रेसिडेंटला, राष्ट्रपतींना. तसंच आता एक प्रश्न आला मित्रांनो की प्रेसिडेंटची UPSCचे ज्युरिडिक्शन किंवा एक्सटेंड कोण करू शकतो, UPSCचे ज्युरिडिक्शन ब्रॉड वाढवू कोण शकतं, तर तो अधिकार आहे पार्लमेंटला. हे लक्षात घ्या. मी तुम्हाला वारंवार का सांगतोय की इथे कन्फ्यूज होतं आणि इथं आपण फसतो, ओके. तसं अंडर द अबव प्रोव्हिजन द प्रेसिडेंट हॅज मेड रेग्युलेशन विच इज कॉल्ड UPSC, ओके, ठीक आहे. मग ह्या प्रोव्हिजननुसार मग काही UPSC एक्झेम्पशन फ्रॉम कन्सल्टेशन रेग्युलेशन 1958ला आले, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. हे काही एवढं महत्त्वाचं नाही. पण UPSC एक्झेम्पशन फ्रॉम कन्सल्टेशन UPSC रेग्युलेशन्स UPSC ब्रॅकेट एक्झेम्पशन फ्रॉम कन्सल्टेशन ब्रॅकेट कंप्लेंट रेग्युलेशन 1958ला आलं, हे लक्षात ठेवा फक्त सर. आता रूल आता बघूया. इन दी कॉन्स्टिट्यूशन व्हिज्युअलाइज द UPSC टू बी द वॉच डॉग ऑफ मेरिट सिस्टीम इन इंडिया. आता इथे लक्षात घ्या. आता प्रश्न आला की वॉच डॉग ऑफ मेरिट सिस्टीम, ओके. म्हणजे हे लक्षात घ्या, ओके. हे टर्म लक्षात ठेवा. वॉच डॉग ऑफ मेरिट सिस्टीम इन इंडिया हे कशाला म्हणतात, तर UPSCला म्हणतात, ओके. इन इंडिया इट कन्सर्न विथ द रिक्रुटमेंट टू ऑल इंडिया सर्व्हिसेस, ओके, ठीक आहे. ही गोष्ट इट इज नॉट कन्सर्न विथ द क्लासिफिकेशन ऑफ सर्व्हिसेस, ओके. तसेच लक्षात घ्या मित्रांनो, तर क्लासिफिकेशन ऑफ सर्व्हिस बाबा IAS IPS किंवा इंडियन, मग तुम्हाला माहिती आहे 1960मध्ये की इंडियन फॉरेस्ट सर्व्हिससुद्धा ॲड केली ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये. मग तो अधिकार वगैरे काही UPSCचं नाही. इट इज नॉट कन्सर्न विथ द क्लासिफिकेशन ऑफ सर्व्हिसेस, पे अँड सर्व्हिस कंडिशन, जे काही सर्व्हिस कंडिशन आहे IAS IPS त्यांच्या काही सर्व्हिस कंडिशन आहेत. कॅडर मॅनेजमेंट, बाबा मला माझा IASला UPSC परीक्षेत 50 रँक आला, मग मला कोणतं कॅडर मिळणार, महाराष्ट्र स्टेट मिळणार, गुजरात मिळणार, बिहार मिळणार, ह्याची जी काही मॅनेजमेंट आहे किंवा ट्रेनिंग आहे, लबासनाल ट्रेनिंग असं तुम्हाला माहिती आहे, लाल बहादूर शास्त्री जे काही इन्स्टिट्यूट ॲडमिनिस्ट्रेशन ट्रेनिंगसाठी, ओके. तर ते जे काही ट्रेनिंग किंवा कॅडर मॅनेजमेंट आहे हे अधिकार UPSCकडे नाहीत, ओके.
हे मॅटर कुणाकडे आहेत, हँडल्ड बाय द डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग. कोणते हँडल करतं, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग, वन ऑफ द 3 डिपार्टमेंट ऑफ मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीव्हान्सेस अँड पेन्शन्स. ओके, हे एक मिनिस्ट्री आहे मित्रांनो, मंत्रालय आहे, त्याचं नाव काय, मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीव्हान्सेस अँड पर्सन. त्याच्यामध्ये डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग. हे जे काही मॅटर असतात, क्लासिफिकेशन करणे, कॅडर मॅनेजमेंट करणं, ट्रेनिंग देणं, हे ह्यांच्याकडे असतात. हे UPSCचा ह्याच्यामध्ये काही रोल नाही. तर एक जादा माहिती आहे सांगतो की 1985ला ही मिनिस्टर आली, मिनिस्टर ऑफ पर्सनल अँड पब्लिक ग्रीव्हान्सेस 1985ला आलेलं आहे. मिनिस्टर ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीव्हान्सेस अँड पेन्शन्स वॉज क्रिएटेड विथ द एक 3 सेपरेट डिपार्टमेंट. ओके, 1985. त्याच्यामध्ये डिपार्टमेंट कोणकोणते आहेत लक्षात घ्या, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग, डिपार्टमेंट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड पब्लिक ग्रीव्हान्सेस अँड डिपार्टमेंट ऑफ पेन्शन्स अँड पेन्शनर्स वेलफेअर. ओके, लक्षात घ्या. ओके, ठीक आहे मित्रांनो. आता तुम्हाला एक प्रश्न पडला की अल्सो इमर्जन्सी ऑफ सेंट्रल व्हिजिलन्स. तुम्हाला माहिती आहे की संतनम कमिटीनुसार जी करप्शनच्या रिलेटेड कमिटी होती 1963ला, त्यांच्यानुसार मग सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आलं. आपण ते पुढे बघणार, CVC म्हणतो त्याला, 1964ला आलं. ओके, मग त्यावेळी कसं झालं की UPSC आणि CVC थोडं एक कम्पॅरेटिव्ह बॉडी झाल्या त्या. ओके, मग त्यावेळी दिस इज बिकॉज बोथ कन्सल्टेड बाय द गव्हर्नमेंट. ओके, वाईल टेकिंग डिसिप्लिनरी ॲक्शन अगेन्स्ट सिव्हिल सर्वंट. म्हणजे सिव्हिल सर्वंटच्या एखाद्या सिव्हिल सर्वंटनं काही समजा करप्शन वगैरे केलं असेल तर सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन कशासाठी आहे सुद्धा, ते सुद्धा कमिशन करप्शन कमी करण्यासाठी आहे. ओके, त्याचा निर्मिती झाली 1964ला. तसंच मग त्यावेळी काय करते की सेंट्रल गव्हर्नमेंटला कन्सल्ट करावं लागतं, CVCला सुद्धा करावं लागतं, म्हणजे कंपल्सरी नाही पण तसंच UPSC सुद्धा सल्लामसलत घेतं गव्हर्नमेंट. मग त्यावेळी समजा मग असं प्रॉब्लेम येऊ शकते की ऐकायचं कोणाचं नेमकं. ओके, तर प्रॉब्लेम अरायझेस व्हेन द 2 बॉडीज अंडर द कॉन्फ्लिक्टिंग ॲडवाईस. समजा वेगवेगळं ॲडवाईस दिली, UPSCने वेगळा ॲडवाईस दिला गव्हर्नमेंटला आणि CVCने वेगळा दिला. पण त्यावेळी मग काय करायचं की UPSCचंच त्यावेळी UPSCला एज आहे, कारण की UPSC ही एक संविधानिक बॉडी आहे. CVC UPSC being the independent constitutional body has an edge over the CVC which is created by executive resolution ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड कॉन्फर्ड स्टॅच्युटरी स्टेटस इन 2030. म्हणजे समजा 2 कॉन्फ्लिक्ट आहे UPSC आणि CVCमध्ये, त्यावेळी जास्त एज कोणाला मध्ये UPSCला, कारण ती एक संविधानिक बॉडी आहे. CVC संविधानिक बॉडी नाही, ती 1964ला आली आणि 2003ला स्टॅच्युटरी स्टेटस मिळालं. ओके, तर आता मित्रांनो जाता जाता आपण काही आर्टिकलसुद्धा डिस्कस करूया. तुम्हाला सांगितली पार्ट 14 आहे हा, बरोबर, पार्ट 14 आहे संविधानाचा, त्याचं नाव आहे सर्व्हिस अंडर द युनियन अँड द स्टेट्स. ओके, पार्ट 14. आता पार्ट त्याच्यामध्ये आर्टिकल किती आहे, 315 ते 323 लक्षात ठेवा होते मित्रांनो. आता आपण आर्टिकल डिस्कस करू. आता पहिलं आर्टिकल आहे 315. ओके, सो मित्रांनो 315 हे UPSCचं आहे, पण त्याच्या आधी लक्षात घ्या 308 ते 323 हे टोटल आर्टिकल आहेत पार्ट 15मध्ये. ओके, पार्ट 14मध्ये सॉरी बरं का, पार्ट 14मध्ये 308 ते 323 आर्टिकल आहेत. ओके, पण आता आपण बघताना आपण काय करूया की पार्ट 14मध्ये मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, पार्ट जो 14 आहे आपला, ओके, त्याच्यामध्ये 2 चॅप्टर आहेत, टोटल 2 चॅप्टर आहेत. ओके, मग पहिला चॅप्टर आहे 308, माझं कन्फ्युजन झालं इथे थोडं, पण तुम्हाला सांगतो 308 ते 313 पर्यंत, 313 पर्यंत. ओके, 308 ते 313 हा पहिला चॅप्टर आहे. दुसरा चॅप्टर आहे 315 ते 323. ओके, पहिला चॅप्टर आहे हा सर्व्हिसेस, हा जो चॅप्टर आहे पहिला 308 ते 313 तो सर्व्हिसेस म्हणून चॅप्टर आहे. चॅप्टर दुसरा आहे हा पब्लिक सर्व्हिस कमिशन. ओके, हा ते चॅप्टर आहे 2 पब्लिक सर्व्हिस कमिशन, PSC म्हणू त्याला आपण. ओके, नंतर माझा आपण 315 आर्टिकल काय आहे बघूया. 315 काय आहे की बाबा, पब्लिक सर्व्हिस कमिशन फॉर द युनियन अँड फॉर द स्टेट्स, म्हणजे UPSC किंवा MPSC, आपली MPSC किंवा KPSC कर्नाटकचं समजा, तर ह्याचा उल्लेख आपलं MPSC समजालं की MPSCचं आर्टिकल कोणतं, MPSC जी बॉडी आहे त्याचं ते खालीलपैकी कोणत्या आर्टिकलमध्ये त्याचा समावेश आहे किंवा त्याच्यापासून ते प्रेरित झालेलं, तर आर्टिकल आहे 315 लक्षात ठेवा. आता मित्रांनो 316 आर्टिकल काय आहे की 316 आर्टिकल असं आहे की अपॉइंटमेंट अँड टर्म ऑफ ऑफिस ऑफ द मेंबर्स अँड फॉर द स्टेट्स, अपॉइंटमेंट अँड टर्म ऑफ ऑफिस ऑफ मेंबर्स अँड फॉर द स्टेट्स. अपॉइंटमेंट वगैरे आहे जे UPSCचे MPSC जे काही मेंबर वगैरे असतात त्यांची अपॉइंटमेंट वगैरे कशी केली जाते, टर्म वगैरे काय आहे, हे आहे 316 मध्ये लक्षात ठेवा. तर 317 काय आहे,
317 रिमूव्हल अँड सस्पेन्शन ऑफ मेंबर ऑफ द पब्लिक सर्व्हिस कमिशन. तुम्हाला माहिती आहे की जे मिसबिहेवियरचं जे काही ग्राउंड वगैरे आहे, मिसबिहेवियर किंवा इंडल्जड, इनकॅपॅसिटी ऑफ माइंड किंवा इनडिस्चार्ज, इनसोल्वंट वगैरे, ह्या बँकरप्ट वगैरे, ह्या ज्या काही कंडिशन आहे ते 317 दिलेले. ओके. 318 काय मित्रांनो, पॉवर टू मेक रेग्युलेशन ॲज टू कंडिशन ऑफ द सर्व्हिस ऑफ मेंबर्स अँड स्टाफ ऑफ द कमिशन. ओके. म्हणजे जो कमिशनचा UPSC असो की MP, ज्या काही कमिशनचा जो काही स्टाफ वगैरे आहे त्याच्या संदर्भात पॉवर अँड मेक रेग्युलेशन ॲज टू कंडिशन ऑफ, त्यांचे जे काही कंडिशन वगैरे सर्व्हिसचा त्यांच्या सर्व्हिसेसच्या ज्या काही कंडिशन वगैरे आहे त्याची पॉवर आहे अंडर आर्टिकल 318 ओके. तसंच 319 असं सांगितलं मित्रांनो, प्रोहिबिशन ॲज टू द होल्डिंग ऑफ ऑफिस बाय मेंबर्स ऑफ कमिशन ऑन सिजिंग टू बी सच मेंबर्स. ओके. म्हणजे रिटायरमेंट नंतर समजा 6 पास्टरचं त्यांनी कालकान पूर्ण केलं एखादा मेंबर आहे UPSCचा, तर 319 त्यांना प्रोहिबिशन, तुम्हाला मागे सांगितली, बंधन घालण्यात आले की ते कोणतीही गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणून जॉईन होऊ शकत नाहीत, एम्प्लॉई म्हणून. ओके. लक्षात ठेवा 319. पण एखादा मेंबर चेअरमन होऊ शकतो UPSCचा, तसाच तो एखाद्या राज्य लोकसेवा आयोगात सुद्धा चेअरमन होऊ शकतो. 320 काय झाले की सांगितले की फंक्शन्स ऑफ पब्लिक सर्व्हिस कमिशन. पब्लिक सर्व्हिस कमिशनचे फंक्शन आहे 320, लक्षात ठेवा. 320 फंक्शन्स आहेत. 319 काय सांगितले, प्रोहिबिशन सांगितले की एखादा म्हणजे त्यांना कालखंड पूर्ण केला तर त्यांची डबल नियुक्ती केली वगैरे जाऊ शकत नाही. 321 काय मित्रांनो, पॉवर टू एक्सटेंड फंक्शन ऑफ पब्लिक सर्व्हिस कमिशन. ओके. पॉवर टू एक्सटेंड फंक्शन ऑफ द पब्लिक सर्व्हिस कमिशन 321. कुणाला हे पॉवर, ही फंक्शन्स वगैरे वाढवू शकतो, तर ते पार्लमेंटला आहे. ओके. कारण की आपण इथं बघितलं की मित्रांनो, ज्युरिडिक्शन ॲडिशनल फंक्शन ऑफ रिलेटेड टू UPSC कॅन बी कॉन्फर्ड ऑन UPSC. पार्लमेंट करू शकतो ॲडिशनल फंक्शन किंवा ज्युरिडिक्शन ऑफ UPSC एक्सटेंड करण्याचा अधिकार हा पार्लमेंटला आहे. ओके. तसंच मग काय मित्रांनो, एक्सपेन्सेस ऑफ द पब्लिक सर्व्हिस कमिशन 322, जे काही UPSC असेल किंवा MPSC असेल, ओके, त्यांचे जे काही एक्सपेन्सेस वगैरे आहे. ओके. तर तो 322 त्याचा उल्लेख, एक्सपेन्सेस ऑफ द पब्लिक सर्व्हिस कमिशन 322. 323 कसं आहे की रिपोर्ट्स ऑफ द पब्लिक सर्व्हिस कमिशन, रिपोर्ट्स वगैरे असतात ते कधी त्याचा उल्लेख आहे 323. रिपोर्ट्स ऑफ द पब्लिक, ते रिपोर्ट कोण मग कोणाला द्यायचे असतात, समजा प्रेसिडेंटला द्यायचं, आणि त्यानंतर काय येते, प्रेसिडेंट रिपोर्ट लोकसभेने राज्यसभेपुढे ठेवतो. ओके. 323 आर्टिकल आहे. तर मित्रांनो, आता UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन या चॅप्टरचं आपलं डिस्कशन पूर्ण झालेलं आहे. ओके मित्रांनो, हा तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा. तुम्ही एकदा हा चॅप्टर वाचला, तुमच्या मराठीमध्ये M कोळंबे सरांचं बुक असेल किंवा आणि कोणत्या के सागरसुद्धा मराठीमध्ये M लक्ष्मीकांतचं त्यांनी ट्रान्सलेशन दिले. ओके. तर ते वाचताना तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ मित्रांशी जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू सो मच.